नमस्कार मित्रांनो, मी सिद्धार्थ एका महत्त्वपूर्ण व्हिडिओमध्ये मी तुमचं स्वागत करत आहे। आजची व्हिडिओ खूप जास्त महत्त्वाची असणार आहे। बऱ्याच लोकांना त्यांच्या आधार कार्डमध्ये क्रॉस लिमिट म्हणजे जेव्हा आपण आधार कार्ड अपडेट करतो त्या आधार कार्ड अपडेट करता वेळेस एकच लिमिट असते आणि ती एक लिमिट जेव्हा क्रॉस होते म्हणजे लिमिट पूर्णपणे संपून जाते त्यावेळी बऱ्याच नागरिकांना या गोष्टीचा अडचण निर्माण होते, प्रॉब्लेम येतात का कशा प्रकारे आपण ती अपडेट करू शकतो, कशा प्रकारे आपण त्याच्यावर मार्ग काढू शकतो, त्या संदर्भात आजची ही व्हिडिओ असणार आहे। खूप महत्त्वाची व्हिडिओ असणार आहे, शेवटपर्यंत बघा। मी या व्हिडिओमध्ये तुम्हाला स्टेप बाय स्टेप सांगेल का आपण आपली जी जन्मतारीख जी अपडेट करतो आणि अपडेट केल्यानंतर जेव्हा चुकीची होते म्हणजे एक लिमिट असते आणि ती एक लिमिट जेव्हा झिरो होते, क्रॉस लिमिट होते, पूर्णपणे त्याची मर्यादा संपून जाते, त्याच्यानंतर आपण कशा प्रकारे अपडेट करू शकतो मी या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला पूर्णपणे सांगणार आहे। शेवटपर्यंत ही व्हिडिओ बघा, तुमच्या कामाची असणार आहे। आपल्याला जेव्हा क्रॉस लिमिट होते ती अपडेट करण्यासाठी एक डॉक्युमेंटची अत्यंत नित्यंत गरज असणार आहे, ते म्हणजे ऑनलाईनचा जन्मदाखला। ऑनलाईनचा जन्मदाखला घेता वेळेस त्या ऑनलाईनच्या जन्मदाखल्यामध्ये आपलं पूर्ण नावाची स्पेलिंग, पूर्ण नाव आणि त्याचबरोबर त्याच्यावर QR कोड असणं बंधनकारक आहे आणि तो QR कोड स्कॅन सुद्धा झाला पाहिजे। ते स्कॅन झाल्याच्या नंतर आपण त्याच्यावर आपली पूर्ण डिटेल्स ओपन झाली पाहिजे। आपल्याला जन्मतारखेसाठी जन्माचा दाखला जेव्हा क्रॉस लिमिट होते त्याच्यासाठी आपल्याला महत्त्वाचा डॉक्युमेंट असणार आहे जन्माचा दाखला। त्याचबरोबर तो जन्माचा दाखला आपण घ्यायचा आहे, आधार सेंटरमध्ये जायचं आहे, ऑनलाईन होणार नाहीये। आधार सेंटरमध्ये जायचं आहे, आधार सेंटरमध्ये गेल्याच्या नंतर त्यांच्याकडून एक सेल्फ डिक्लेरेशन फॉर्म घ्यायचा आहे। जन्मतारीख क्रॉस लिमिट झाल्याचा एक सेल्फ डिक्लेरेशन फॉर्म असतो, तो तुम्हाला गुगलवर पण भेटेल। गुगलवर जर सापडत नसेल तर आधार सेंटरमध्ये जाऊन जे आधारचे ऑपरेटर असतील त्यांच्याकडून तो घ्यायचा आहे आणि तो पूर्णपणे व्यवस्थित फिल करायचे। तुमचं नाव, तुमचा ॲड्रेस, वडिलांचं नाव, क्रॉस लिमिट झालेली चुकीची जन्मतारीख, त्याच्यानंतर बरोबर जन्म, पूर्ण व्यवस्थित कॅपिटल लेटरमध्ये स्वच्छ सुंदर अक्षरात लिहायचे। त्यानंतर आधारचे जे ऑपरेटर असतील त्यांना सांगायचे आधार सिस्टममध्ये दोन ऑप्शन असतात। एक म्हणजे जेव्हा आपण बर्थडे अपडेट करायला जातो त्यावेळी तिथे दोन ऑप्शन असतात, एक बर्थ सर्टिफिकेट असतो, सॉफ्टवेअरमध्ये सांगतो, एक बर्थ सर्टिफिकेट असतो आणि एक बर्थ सर्टिफिकेट विथ सेल्फ डिक्लेरेशन। जो सेकंड नंबरचा ऑप्शन असतो ना तो त्यांना सिलेक्ट करायला सांगायचा। तो सिलेक्ट केल्यानंतर पहिला जन्मदाखला स्कॅन करून घ्यायचा, त्याच्यानंतर आपण आपला जो सेल्फ डिक्लेरेशन फॉर्म असेल तो आपण स्कॅन करायचं, कुठे आधार सेंटरमध्ये एनरोल करून घ्यायचं, नोंदणी आपण तिथून करून घ्यायची व्यवस्थित पद्धतीमध्ये। नोंदणी झाल्याच्या नंतर आधार ऑपरेटर आपल्याला एक स्लिप पावती देणार, ती पावती घ्यायची आहे। एक प्रोसेस ही झाली, त्याच्यानंतर येते ती महत्त्वाची प्रोसेस मेल करायची। हे बघा, आपण प्रोसेस करतो आधार सेंटरमध्ये जाऊन, प्रोसेस केल्यानंतर महत्त्वाचा जेव्हा पॉईंट येतो तो असतो मेल करणं। आणि बरेचसे लोक, बरेचसे नागरिक या मेल करताना चुकीचा मेल करतो आणि तो चुकीचा मेल करतो म्हणून आपली जन्मतारखेची जी क्रॉस लिमिट असते ती निघत नाही। मग आपण विचार करतो अरे मी 2 महिने झाले किंवा 3 महिने झाले मेल केला आणि माझी अजूनही जन्मतारीख का अपडेट होत नाही, तर प्रॉपर त्याच्यासाठी मेल करावा लागतो। मेल करताना काय करायचा, सर्वात प्रथम आपण एक अर्ज लिहून घ्यायचा, त्या अर्जावर आपलं पूर्ण नाव, RO ऑफिसचा ॲड्रेस, RO ऑफिस महत्त्वाचं आहे याच्यामध्ये, RO ऑफिसचा ॲड्रेस टाकून घ्यायचा। त्या म्हणजे आपण हाताने अर्ज लिहायचं की माझं नाव हे आहे, माझी जन्मतारीख ही होती आणि अशा पद्धती म्हणजे एखाद्या कारणामुळे कुठला कारण जो असेल तो त्या फॉर्म म्हणजे अर्जामध्ये लिहायचं का या कारणामुळे माझी जन्मतारखेमध्ये क्रॉस लिमिट झालेली आहे, ठीक आहे। आणि मग तो एक अर्ज भरून घ्यायचा। तुम्हाला जी पावती आधार सेंटरमधून भेटली असेल ती पावती आणि तुमचा आधार कार्ड, बर्थ सर्टिफिकेट आणि सेल्फ डिक्लेरेशन असं एक PDF बनवायची। एक PDF बनवल्यानंतर ती RO ऑफिसच्या मेल ID वर मेल करायची। बघा लक्षात घ्या काय काय करायचं, एक तुम्हाला अर्ज लिहायचे, दुसरा तुम्हाला सेल्फ डिक्लेरेशन फॉर्म असेल तो, तिसरा जन्माचा दाखला, चौथा आधार कार्ड, हे एकत्र आपल्याला एका PDF मध्ये करायचे आणि RO ऑफिसच्या मेल ID वर पाठवून द्यायचे। त्याच्यानंतर आपण मेल करणार आहोत। मेल केल्याच्या नंतर एक गोष्ट लक्षात घ्यायची की आधार कार्ड अपडेट करताना 0 ते 90 दिवसांची प्रोसेस असते, नॉर्मल प्रोसेस असते, पण जेव्हा क्रॉस लिमिट होते, क्रॉस लिमिटचा आपण मेल करतो ती 0 ते 90 दिवसांमध्ये अपडेट होत नाही, त्याचा आपल्याला वारंवार फॉलोअप घ्यावा लागतो। फॉलोअप कशा प्रकारे, आपल्याला RO ऑफिसकडून रिप्लायमध्ये मेल येतात का आपली प्रोसेस कुठपर्यंत पोहोचली आहे, त्यांचा आपल्याला कंप्लेंट नंबर पासून SRN नंबर पण येतो, तो आपण वेबसाईटवर जाऊन ट्रॅक करू शकतो। तो सुद्धा आपण ट्रॅक करून आपल्याला इन्फॉर्मेशन येते की आपलं कुठं अडचण आली आहे, आपला काय प्रॉब्लेम आला आहे। आणि त्याच्यानंतर या गोष्टीमध्ये एक लक्षात ठेवायचं आहे का जन्मतारीख
अपडेट होते पण लवकर होत नाही. घाईमध्ये प्रकरण करू नका, वारंवार मेल करू नका. आर.ओ. ऑफिसला जेव्हा मेल जातं ते याच्यावर ॲक्शन घेतली जाते. आर.ओ. ऑफिसकडून पुढच्या ऑफिसला जातं, पुढच्या ऑफिसमध्ये याच्यावर म्हणजे बघितलं जातं, व्हेरिफिकेशन केलं जातं की तुम्ही पाठवलेले सर्व दस्तावेज डॉक्युमेंट क्लिअर आहेत की नाही. आणि याच्यामध्ये जर तुम्हाला कुठली प्रॉब्लेम आली, अडचण वाटत असेल, PDF कशी बनवायची, तुम्ही बिंदास मला DM मेसेज करा. मी तुम्हाला याच्यावर पूर्णपणे मार्गदर्शन करेल. मला बिंदास मेसेज करा, बिंदास कॉल करा. मी पूर्णपणे तुम्हाला सांगणार की कशा प्रकारे आपण हे हँडल करू शकतो. व्हिडिओ जर तुम्हाला महत्त्वपूर्ण वाटली असेल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला शेअर आणि लाईक नक्की करा. धन्यवाद.